वृषभ राशीबद्दल आज आपण बोलणार आहोत. वृषभ राशीचं आयुष्य हे कसं असणार आहे. नेतृत्व, आत्मसन्मान, स्पष्ट बोलणं आणि गरज पडल्यास सर्वांसाठी उभा राहणार हे त्यांच्या रक्तातच असतं. पण गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचारत असाल की मी हे सगळं योग्य करत असूनही मला इतकं संघर्ष का करावा लागतोय. बाहेरून पाहणाऱ्यांना तुमचं आयुष्य मजबूत, आत्मविश्वासपूर्ण आणि नियंत्रणात असल्यासारखं वाटतं. पण आतून तुम्हाला माहीत आहे की काही गोष्टी सततच हातातून जात आहेत. काही नाती तुम्हाला आतून थकवत आहेत. काही निर्णयांचा भार अजूनही मनावर आहे. हे सगळं योगायोग नाही. या राशीसाठी हा काळ शेवट आहे, तर छाटणीचा काळ आहे. आयुष्याचे हे जड झाल्यासारखं वाटतं. हे खोटं आहे. तुमचं ऊर्जेचं अपव्यय करत आहे. हे दूर करण्यासाठी ग्रहांची हालचाल सुरू आहे. फेब्रुवारी म्हणजेच मार्च 2026 पर्यंत होणाऱ्या या 4 घटनांचा उद्देश एकच आहे. तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला योग्य आकार देण्यासाठी. या लेखाचा घेतलेल्या घटना ऐकायला भाग पडतील, काही ठिकाणी अस्वस्थ करतील, पण त्या वाचताना तुम्हाला हे नक्की जाणवणार की हे शब्द कोणाच्या तरी अनुभवावर नाही, तर तुमच्या चालू जीवन प्रवासावर आधारित आहेत. पहिली घटना अशी असणार आहे की तुमची ओळख पूर्ण तयार होणार आहे, पण यावेळी तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी नाही, तर गेल्या काही काळात या राशींच्या लोकांनी एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली आहे. तुम्ही खूप दिलं, पण त्याचं फळ हे प्रमाणातच मिळालं. कधी काम तर कधी मेहनत, तुमचे श्रेय, दुसऱ्यांच्या संकल्पना, तुमच्यावर निर्णयांवर असेही कोणाची तरी दुसरीच, तर कधी राहत्यांमध्ये आधार तुम्ही दिला, पण तुमचं म्हणून कोणीच ऐकलं नाही. तुम्ही मजबूत राहिला आहात. तुमच्या विधानाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे एखादं मोठं काम, त्यांच्या जबाबदारी किंवा निर्णय तुमच्याकडे येईल. लोक तुमच्यावर अवलंबून राहतील, कारण त्यांच्याकडे पर्याय नसेल. तुमचे मत दुर्लक्षित करणार शक्य राहणार नाही. पण इथे एक मोठा बदल असेल. यावेळी तुम्ही कोणाचं मन जिंकण्यासाठी स्वतःला दाखवणार नाहीत. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला मान मिळेल. तुम्ही शांत असाल, पण तुमची उपस्थिती वजनदार असेल. ही घटना तुमच्यासाठी केवळ यश नाही, तर स्वतःच्या किमतीची जाणीव करून देणारं असेल. दुसरी घटना म्हणजे ज्याला तुम्ही वाचवलं, उभं केलं, त्याच ठिकाणी तुमचं मन तुटणार. या राशीच्या लोकांनी सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचं मोठं मन. तुम्ही लोकांच्या अचूक जागता, दुसरी आणि तिसरी संधी देता, स्वतः दुखावणे, समोरच्याला वाचवता. 2026 मार्चपर्यंत अशी घटना घडते जिथं तुमची व्यक्ती पाठीशी नसल्यासारखे तुम्हाला वाटते. तुम्ही जिथे प्रामाणिक होता तिथे तुम्हाला धक्का बसेल, की ही कृती तुम्हाला कळेल की जिथे तुम्ही प्रामाणिक होता तिथे समोरचा तुम्हाला धक्का देऊन जाणार आहे. ते हळूहळू जाणवेल की बोलण्यातल्या बदलात आणि वागण्यातली गरज असताना अनुपस्थिती. एक दिवस असा येईल की तिथे याच व्यक्तींसाठी इथं खूप काही केलं. या घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या तोडेल, पण स्पष्ट करणार नाही. या योजनेतून एक बदल जन्म घेत आहे. तुम्ही प्रत्येकाला जवळ घेणं थांबवाल. तुमचा विश्वास मिळवणं सोपं राहणार नाही. तुमची ऊर्जा आता फक्त पात्र लोकांसाठीच राखून ठेवलेली जाईल. ही घटना शिक्षा आहे, संरक्षण आहे, जी उशिरा का होईना पण आवश्यक आहे. तिसरी घटना म्हणजे पैशाच्या अर्थात तुटेल, पण त्याआधी संयमाची शेवटची परीक्षा. या राशीच्या लोकांना एक वेदना कायम पोहोचत राहील की तुमची क्षमता आहे, मेहनत आहे, पण त्याला योग्य आर्थिक मोबदला वेळेवर मिळत नाही. गेल्या काही काळ उत्पन्न येत नाही, आपण खर्च डोक्यात राहत आहे. पैसा मिळत आहे पण टिकत नाही. कष्टाचे उशिरा फळ मिळत असल्याची भावना राहते. मार्च 2026 पर्यंत असा एक टप्पा आहे जिथे अडकलेले आर्थिक विषय सुटतील व अडकलेली रक्कम ही तुमच्या हातात येईल. एका रात्रीत काहीही समजणार नाही. तुमचं ध्येय, चिकाटी, आत्मविश्वास तपासला जाईल. ही घटना तुम्हाला शिकवेल की पैसा फक्त कमाई नाही, तर तो व्यवस्थापनही आहे. चौथी घटना म्हणजे तुमचा अहंकार मोडल्यावर
काय करायला पाहिजे, तुम्हाला हा नवा मार्ग दाखवणार की ही घटना या राशीच्या लोकांसाठी सर्वात कठीण आहे. कारण ती तुमच्या स्वभावाच्या माध्यमावर आहे. तुम्हाला सोबत आहे. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची परिस्थिती आपल्या मर्जीला कळवण्यासाठी या सर्व गोष्टी सांभाळून घेण्याची गरज आहे. 2026 मार्च 1 अशी परिस्थिती आहे जिथे तुमचं काहीही चालणार नाही. तुमचं मत ऐकेल जाईल पण मान्य केलं जाणार नाही. तुमच्या हातातून एकदम मिळण्याने हा राग येईल, अस्वस्थ वाटेल पण स्वतःवर छोटी होईल. पण हेच अक्षर तुमच्यासाठी निर्णय करेल कारण हे बदलत जाणार आहे. तुम्ही मदत मागायला शिकाल. पुढे लढाई एकट्याने लढायची गरज नाही. होऊन गेले. तुमचा अहंकार कमी होईल पण आत्मसन्मान अधिक मजबूत होईल. ही घटना अपमान नाही, ती तुमच्यासाठी निर्मिती आहे. या राशीच्या विषयी हा महत्त्वाच्या वळणावर येऊन उभा आहे. हा काळ असा आहे जिथे काही गोष्टी कायमच्या संपतील तर काही सत्य उघड होतील, काही नवीन दरवाजे उघडतील. 2 घटना तुम्हाला उंच होतील. तुमचं स्थान, तुमची ओळख आणि तुमचं भविष्य मजबूत करेल. 2 घटना तुम्हाला आतून हलवतील. अहंकार मोडेल, अपेक्षा बदलतील, माणसे खरे रूप दिसतील. पण लक्षात ठेवा, या राशीचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. हे अग्नीमधूनच जाऊनच चालतं. पण या लेखात एखादी असताना तुम्हाला तुमचं मन चांगलं असेल तर डोळे पाणवतील या तर छातीत दडपण येईल असेल. हा योगायोग नाही तर हे संकेत आहेत असे समजा. तुमचं जुनं रूप तर पुरेसं झालं. मार्च 2026 नंतरचा काळ हा अधिक प्रबंध, अधिक शांत, अधिक शक्तिशाली असणार आहे. हा प्रवास सोपा नसेल पण तो तुमचा खरा प्रवास असेल. एक गोष्ट नक्की की हा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून पुढे चालायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.